नमस्कार फ्रेंड्स, वर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज करणार आहे गरमागरम वडापाव। तर वडापाव करण्यासाठी मी हे बटाटे घेतलेले आहे आणि बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि या बटाट्यातून एकातून 2 ते 3 भाग करून मी हे बटाटे उकडायला ठेवणार आहे। तर पाऊस पडतोय बाहेर, तर वडापाव खाण्याची इच्छा झाली, त्याच्यामुळे म्हटलं मस्त आज गरमागरम वडापावच करावे आणि वडापाव करण्यासाठी मी हे बटाटे चिरून उकडायला ठेवलेले आहे। आता बटाटे आपले उकडतात तोपर्यंत म्हटलं कोथिंबीर आणि मिरची नीट करून घ्यावी, त्याच्यामुळे मी हे हिरवीगार कोथिंबीर आणि मिरचीचे देठ काढून घेतले आहे। हे पहा, असं पाऊस पडतो म्हणजे कांदा भजीच खाणं काही गरजेचं नाही, कधी वडापाव पण करून बघा गरमागरम ह्या पद्धतीने, किती सुंदर लागतो ते। आणि आता बटाटे उकडतात आपले तोपर्यंत एका बाउलमध्ये मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या, त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, हळद घातलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरे घातलेलं आहे। आता हेच टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये ओवा। तर ओवा आपण हातावरती थोडंसं क्रश करून ओवा टाकायचे, म्हणजे आपलं मस्त ओव्याचा सुगंध छान येतो। तर हे सर्व आता आपण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान। हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आता मस्त भिजवून घ्यायचं आहे। हे पहा, असं थोडं थोडं पाणी टाकून भिजवा, म्हणजे गाठी नाही होणार। आणि वडापावसाठी मस्त हे पीठाचं बॅटरनं व्यवस्थित झालं की वडापाव पण खूप सुंदर होतात। जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे पीठ भिजवून घ्यायचं आहे। बघा कन्सिस्टन्सी मी कशी केलेली आहे, हे बघा सेम ह्या पद्धतीने। आता हे पीठ भिजायला आपण झाकून ठेवूया, तोपर्यंत आपल्याला हे दुसरे काम करून घ्यायचं आहे। तर हे बटाटे उकडलेले आहेत पीठ भिजवेपर्यंत, आणि आता उकडलेले बटाटे थंड झाल्यानंतर आपल्याला हे बटाट्याचे साल काढून घ्यायचं आहे छान। हे पहा, पावसाळ्याच्या दिवसात मस्त गरमागरमच खायला आवडते। चपाती भाजी करण्यापेक्षा मुलांना पण असं काहीतरी पाऊस पडते वेळेस चमचमीत खायला आवडतं, त्याच्यामुळं असं पाऊस पडल्यानंतर मी वडापाव भजी हे असेच करत राहते। आता हे बटाटे उकडल्यानंतर आपण साल काढून ह्याला मस्त मॅश करून घ्यायचं आहे। हे बघा, मॅश एकदम बारीक करायचं नाही आहे, थोडे थोडेसे फोडी फोडी राहिलं तरी चालतं, एकदमच बारीक करून घ्यायचं नाही, थोडंसं मोठाट ठेवलं तरी छान लागतं वडापावमध्ये। आता आपल्याला ही हिरवी मिरची आणि लसूण हे वाटून घ्यायचं आहे बारीक। मिक्सरमधून काढल्यानंतर आता एका पॅनमध्ये आपण तेल गरम करून घ्यायचं आहे, त्याच्यात टाकायचं आहे मोहरी तडतडल्यानंतर जिरे पण टाकून घ्यायचं आहे। आता जिरे पण लाल झालेले आहेत आपले। आता हे जिरे लाल झाल्यानंतर ह्याच्यात टाकायचं हे हिरव्या मिरचीचा ठेसा आणि लसूण वाटलेलं होतं तो ठेसा टाकायचा आहे, तो पण तळून घ्यायचा आहे, कारण ह्या मिरच्या आणि लसूण कच्चंच वाटलेलं होतं आपण। हे पहा, हे तळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये टाकायचं आहे मस्त एक 10-12 कढीपत्ताची पानं। कढीपत्ता तळला की थोडीशी कोथिंबीर टाकूया, कोथिंबीर वरतून पण टाकायची आहे कच्ची, पण फोडणीत टाकल्यानंतर छान वास येतो कोथिंबीरीचा। आता ह्याच्यामध्ये टाकायचे अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ। आता हे छान आपण मिक्स करून घेऊया, थोडंसं तळून घ्यायचं आहे आपल्याला मीठ आणि हळद। हे तळल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे हे मॅश केलेले बटाटे। हे पहा, हे बटाटे टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि सर्व हे छान मिक्स करून घ्यायचं आहे फोडणीमध्ये। बारीक गॅस करून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आधी, जास्त पण गरम करायची नाही आहे भाजी आपल्याला, कारण बटाट्याला पाणी सुटतं जास्त गरम केल्यानंतर। थोडंसं हलकं गरम झालं तरी बस झालं। हे थोडंसं छान परतून घ्यायचं आहे, बटाट्याला मस्त मसाला हा लागू झाला की आपण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि वरतून टाकायची कोथिंबीर टाकून हे बघा मिक्स केलेलं आहे। आणि भाजी आपली मसाला पण हे थंड झालेला आहे, त्याच्यामुळं आता आपण हे मस्त वडापावचे वडे करून घ्यायचं आहे। हे पहा, आकाराने तुम्हाला लहान मोठे कसे करायचे तसे करू शकता, एकदम गाड्यावर मिळतात तसे वडापाव करते। हे बघा, सेम असेच वडापाव गाड्यावरती मिळतात आपल्याला, तर हा व्हिडिओ बघून तुम्ही पण असेच वडापाव करा। हे बघा, आपले वडे सर्व तयार झालेले आहेत। आता तेल गरम झालेलं आहे कढईमध्ये, आता याच्यात पिठामध्ये वडे बुडवून मस्त तेलात तळून घ्यायचं आहे। हे पहा, असे
तेलात सोडते वेळेस हळू सोडायचं, कारण तेल जड असतात त्याच्यामुळं तेल उडू शकतं. हे पहा, असे हळूहळू वडे सोडून घ्यायचं आहे. आणि हे आपणाला साईडचा चुरा पण कामाला येणार आहे चटणीसाठी. हे पहा, मस्त आलटून पलटून वडापाव मस्त तळून घ्यायचा आहे आपणाला. आणि आता हे उरलेल्या पिठाचा आपणाला हे चुरा असा करून घ्यायचा आहे. हे थोडंसं कडक तळून घ्यायचं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं थंड झाल्यानंतर. आणि याच्यात टाकायचे 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाका. आणि टाकायचं याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचे अर्धा चमचे जिरे. आता हे छान मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक वाटून घेऊया. तर हे बघा, आपली वडापावची चटणी तयार आहे, वडापाव पण तयार आहे. हे बघा, हिरवी मिरची तळून घेतलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये